जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजीवर। मित्रांनो, सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात कालच्या दिवसाला महत्त्वाची VC सध्या झालेली आहे। तर जे काही शिक्षण संचालक आहे तर त्यांनी बघा प्रत्येक जिल्हा परिषदच्या जे शिक्षण अधिकारी असेल तर त्यांना सध्या जी काही कंत्राट शिक्षक भरती, मग ती कंत्राट शिक्षक भरती म्हणजे कोणती, तर 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या काही शाळा आहे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये, तर त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एक जे काही शिक्षक असेल तर ते एक शिक्षक सध्या कंत्राटी पद्धतीने बघा नियुक्त होणार आहे। पण ह्याच्या आधी ऑलरेडी त्या ठिकाणी 2 जे शिक्षक आहेत तर ते त्या ठिकाणी कायमचे बघा नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे। परंतु ह्याच्यामधून एक शिक्षकाची जी बदली असेल, समायोजन असेल तर ते सध्या बघा होणे गरजेचं आहे। ते समायोजन झालं का या ठिकाणी त्यांच्या जागेवर एक पद सध्या बघा रिक्त होईल आणि तिथे जे कंत्राटी शिक्षक भरती असेल तर ती सध्या बघा होणार आहे। तर त्या अनुषंगाने काही जिल्हा परिषदमध्ये जे काही पदभरती असेल तर त्या पदभरती संदर्भात जाहिरात देखील आलेली आहे, बरोबर। आणि प्रक्रिया संदर्भात अर्ज देखील मागवण्यात आले। काही जिल्हा परिषदमध्ये जे काही बदली प्रक्रिया आहे तर त्या बदली प्रक्रियेची कार्यवाही सध्या बघा आतापर्यंत झाली नाही। तर त्या अनुषंगाने बघा पहिले बदली प्रक्रियेची कार्यवाही होणार, त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार। तर अशा पद्धतीने सध्या होणार आहे। तर ह्याच्यामध्ये आता भरती प्रक्रिया सध्या बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा ही जाहिरात तुमची येऊ शकते, तर त्या संदर्भात बघा आपण वेळोवेळी तुम्हाला सध्या माहिती देऊ। तर बरेच उमेदवार सध्या जे काही निवड प्रक्रिया आहे तर त्या निवड प्रक्रियेसंदर्भात बघा विचारत होते की निवड प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे। तर सध्या स्थानिक जो काही रहिवासी उमेदवार असेल, बरोबर, म्हणजे एखादा जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामधला स्थानिक रहिवासी म्हणजे तालुका असेल, बरोबर, आणि तालुक्यामधून जी काही गाव असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतमध्ये सध्या बघा एखादं एकच गाव आहे, तिथं एक पद रिक्त आहे, बरोबर। तर हे पदासंदर्भात त्या ठिकाणी कोणाची निवड होणार, तर तेथील स्थानिक जो रहिवासी असेल, स्थानिक उमेदवार असेल तर त्याची निवड होणार आणि त्याला सध्या इथं प्राधान्य मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने अर्ज प्रक्रिया असेल तर तो अर्ज प्रक्रिया संबंधित शाळेच्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांनी एकापेक्षा बघा या ठिकाणी जर जास्त अर्ज जर आले तर त्यावेळेला तुमची DED असेल तुमचं तर 1 ते 5 पदासाठी तुम्ही पात्र असणार आणि BED असेल तर तुम्ही 6 ते 8 या पदासाठी पात्र असणार, बरोबर। तर त्यानुसार तुमचं त्या ठिकाणी निवड प्रक्रिया असेल तर ती निवड प्रक्रिया सध्या होणार आहे। तर इथं आता एकापेक्षा जास्त जर अर्ज आले तर तेव्हा बघा त्या उमेदवाराचे जे काही गुण असेल DED मधले आणि BED मधले, तर त्या गुण ज्याचे जास्त गुण असेल तर त्याची निवड होणार आहे, बरोबर। त्यानंतर बघा समान अर्हता जर असेल आणि गुण त्याचे जे काही ह्या ठिकाणी अधिक जो असेल शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता ज्याची अधिक असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य मिळणार आहे। जर समान गुण असेल म्हणजे ह्याला देखील समान गुण आहे, ह्याला देखील समान गुण आहे, तर अशा वेळेला ज्याची क्वालिफिकेशन जास्त म्हणजे एखादा उमेदवार आहे त्याचं BA आणि BED झालेलं आहे, बरोबर, म्हणजे ग्रॅज्युएशन आणि BED झालेलं आहे। दुसरा उमेदवाराचं या ठिकाणी PG देखील असेल, PG, तर त्या उमेदवाराला सध्या बघा प्राधान्य असणार कारण त्याच्याकडे एक्स्ट्राची एक डिग्री असणार आहे, बरोबर। परंतु हा उमेदवार सध्या त्या ठिकाणी जो काही रहिवासी असेल, स्थानिक रहिवासी, तर तो असायला पाहिजे, तेव्हा त्याला तिथं प्राधान्य मिळू शकतं। त्यानंतर बघा पुढे जर त्यांच्याजवळ सध्या बघा व्यावसायिक अर्हता आणि ज्या असेल संपूर्ण डिग्री त्या देखील सध्या बघा या ठिकाणी समान जर असेल तेव्हा वयाने जो ज्येष्ठ असेल तर त्या उमेदवाराला इथे निवड त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे वयाने जो मोठा असेल तर तो शासन निर्णयाप्रमाणे तर त्याला सध्या बघा त्या ठिकाणी निवडीचा हक्क असणार आहे, बरोबर। म्हणजे ज्यांची सध्या संपूर्ण जी काही अर्हता असेल तर ती अर्हता समान असेल, बरोबर। त्यानंतर संबंधित त्याची DED BEDमध्ये देखील गुण समान असेल तर तेव्हा त्याची वयाने जो ज्येष्ठ असेल तर त्याची इथं निवड होणार आहे, तर हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा महत्त्वाचं इथं संबंधित ग्रामपंचायतमधील हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांना अर्ज जर इथं बघा प्राप्त नाही झाला तर तालुका स्तरावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा इथं विचार होणार आहे। म्हणजे संबंधित स्थानिक रहिवासी जर अवेलेबल नाही झाले तर तालुक्यामधील उमेदवारांचा इथं विचार होणार आहे, बरोबर। आणि जर तालुक्यात सध्या बघा उमेदवार जर तिथं अवेलेबल नाही झाले तर तालुका स्तरावर या ठिकाणी बघा अर्ज जे एकापेक्षा अधिक अर्ज जर त्या ठिकाणी आले तर त्यानंतर त्यांचा जो काही विचार असेल कार्यपद्धतीचा तर तो सध्या बघा त्या ठिकाणी जे जिल्हा स्तरावरचे अर्ज असेल तर त्यांचा सध्या इथं केलं जाणार आहे। तर अशा पद्धतीने जी काही प्रक्रिया असेल तर ती निवडी संदर्भात इथं एकंदरीत प्रक्रिया सध्या असणार आहे। पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे असणार आहे तर ते म्हणजे स्थानिक रहिवासी, बरोबर। म्हणजे इथं तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याचे सध्या जो उमेदवार असेल तर तो उमेदवार बघा
आता इथं ए नावाचा जिल्हा आहे आणि बी नावाच्या जिल्ह्यामध्ये जर अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे काही निवडीचे ह्या ठिकाणी चान्सेस असेल तर ते इथं बघा सर्वात कमी असेल, कारण इथं स्थानिक जे रहिवासी असेल तर त्यांना सध्या प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही अर्ज जर केला तर तुमचा तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी अर्ज करा, जेणेकरून तुमचे निवडीचे जे काही चान्स असेल तर ते चान्स सध्या बघा त्या ठिकाणी वाढणार आहे, कारण सध्या स्थानिक उमेदवाराला प्राधान्य इथं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने सध्या निवड प्रक्रिया असेल तर ती निवड प्रक्रिया इथं होणार आहे, बरोबर. तर महत्त्वाचं निवड प्रक्रियेसंदर्भात इथं आपण माहिती जाणून घेतली. त्यानंतर बघा पुढची जी काही माहिती असेल तर ती माहिती म्हणजे जाहिरात जी असेल तर ती जाहिरात तुम्हाला कुठं पाहायला मिळेल, बरोबर. तर जाहिरात बघा इथं सूचना देण्यात आली आहे की जिल्हा परिषद व्यवस्थापन सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची अचूक यादी तयार करावी, अशा पद्धतीने सूचना देण्यात आली आहे. आणि आपले कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करून त्याची एक प्रत कार्यालयात सादर करावी, अशा पद्धतीने सूचना देखील देण्यात आल्या आहे. म्हणजे जे जाहिरात असेल तर त्या प्रत्येक पंचायत समितीच्या जो नोटीस बोर्ड असेल तर त्या नोटीस बोर्डवर देखील सध्या बघा पब्लिश करायला इथे सूचना देण्यात आल्या आहे. म्हणजे तुम्ही जाहिरात तुमचे जर पंचायत समिती जवळ असेल तर तेथे तुम्ही संपर्क करू शकता. तसंच बघा जाहिरात जर आली तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आणि टेलिग्राम चॅनलच्या मार्फत तुम्हाला जी माहिती असेल लेटेस्ट अपडेट तर ती तुम्हाला वेळोवेळी आम्ही पोचवत राहू. तर त्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलचे लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर ते देखील सध्या बघा जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी सध्या आम्ही अपडेट देत राहू. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ होता निवडी संदर्भात. तर जशी जाहिरात येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्यात येईल. तर सध्या तरी अशा पद्धतीने निवड प्रक्रिया जी असेल तर ती निवड प्रक्रिया सध्या होणार आहे. तर इथं महत्त्वाचं म्हणजे तुमचे जरी इथं आहारता कितीही बघा तुमची असली, बरोबर, म्हणजे सर्वात जास्त आहारता जरी असली परंतु तुम्ही स्थानिक रहिवासी जर नसाल तर इथं तुमची जी काही निवड असेल तर ती निवड सध्या बघा होणार नाही. म्हणजे इथे सध्या स्थानिक रहिवासी जो उमेदवार असेल तर त्याला इथं महत्त्व दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे इथे सध्या आता एखादा उमेदवार आहे ज्याचं बघा DED झालेलं आहे, बरोबर, आणि इकडे त्याचं समजा पदवी पण आहे. एखादा उमेदवार आहे त्याचं DED झालेलं आहे, बरोबर, आणि इकडे पदवी पण आहे. त्यानंतर तो बघा TET किंवा CTET देखील पास आहे. आणि हा जो उमेदवार आहे तर हा उमेदवार TET किंवा CTET पास नाही, बरोबर, परंतु हा उमेदवार बघा स्थानिक उमेदवार आहे आणि हा जो उमेदवार आहे तर हा स्थानिक उमेदवार नाही, बरोबर. तर अशा कंडिशनमध्ये जो सध्या स्थानिक उमेदवार असणार आहे तर त्याला सध्या इथे प्राधान्य देण्यात येणार आहे, बरोबर. जरी ह्याची TET किंवा CTET जरी पास नसला तरी ह्याला स्थानिक या ठिकाणी जे काही असेल तर तो त्याला सध्या महत्त्व इथं देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने सध्या बघा निवड प्रक्रिया एक प्रकारे होऊ शकते. तर हे एक सध्या बघा इथं लक्षात घ्या, कारण इथं आहारतेमध्ये फक्त DED आणि BED हेच ह्याला सध्या बघा जे काही आहारतेमध्ये महत्त्वाचं वेटेज सध्या देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने निवड एक प्रकारे होऊ शकते. तर प्रत्येक जिल्हा परिषदचे जेव्हा प्रेस नोट येईल, बरोबर, जाहिराती संदर्भात, तर त्याच्यामध्ये निवड प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती सांगितलेली असते. तर ती एकदा बघून घ्यायची. परंतु जी काही जाहिरात आली का तुम्ही तुमच्या स्वतःचा जिल्हा, स्वतःचं पंचायत समिती आणि तुमच्या गावाजवळचं या ठिकाणी बघा वेकन्सी तुम्हाला मिळू शकते, त्यासाठी स्थानिकांना इथं प्राधान्य दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने अर्ज तुम्ही करू शकतात आणि त्याची निवड तुमची लक्षात आली असेल तर अशा तुमची निवड सध्या तिथं होऊ शकते. जेवढं तुम्ही स्थानिक असाल आणि स्वतःच्या पंचायत समितीमध्ये अर्ज जर केला तर तेवढे तुमचे निवडीचे चान्सेस सध्या बघा वाढणार आहे, बरोबर. तर त्या पद्धतीने अर्ज तुम्ही करा. तर सध्या तरी ही एक निवड प्रक्रियेसंदर्भात माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.